आता पेन्शनर्सना खूप मोठा फायदा होणार आहे. वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी मोठी मागणी करण्यात आलेली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या काही मागण्या वाढत आहेत. आता त्या मागण्या कोणत्या ते आपण पाहूया. पेन्शनर्सला दिलासा मिळणार आहे. तर किमान निवृत्ती वेतन 67% होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारशीपूर्वीच मंजुरी देण्याची शक्यता आहे. आता पेन्शनधारक संघटनांनीही पेन्शनच्या रचनेत बदल करण्याची मागणी केलेली आहे. तसेच पेन्शनधारकांना वयानुसार पेन्शनची रक्कम वाढवावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. वयाशी निगडित पेन्शन म्हणजे वय जेवढे वाढणार तेवढी पेन्शन, DA वाढवणे आणि वेतन सुधारणा करण्यापासून ते पेन्शनचे लाभ वाढवण्यापर्यंतच्या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वयानुसार निश्चित केली जावी अशी ही मागणी करण्यात आलेली आहे. तसेच वय जितके जास्त तितकी निवृत्तीपूर्वीच्या वेतनाच्या तुलनेत पेन्शन म्हणून मिळणारी टक्केवारी जास्त असावी. आता निवृत्ती वेतनाबाबत इतरही मागण्यात आलेल्या आहेत. आता किमान निवृत्ती वेतन हे शेवटच्या वेतनाच्या 67% पर्यंत वाढवणे किंवा ते सेवेच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या मिळालेल्या सरासरी वेतना इतके करणे. निवृत्ती वेतन निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या फिटमेंट फॅक्टर मध्ये सुद्धा सुधारणा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. महागाई सवलतीची रचना तपासणे आणि तिचा निवृत्ती वेतन लाभांमध्ये समावेश करणे. तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतन लाभांची व्याप्ती वाढवणे याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. आता केंद्र सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 56 लाख निवृत्ती वेतन धारकांनाही याचा